IPL 2026ची काल तिसरी मॅच होती. CSK आणि राजस्थान रॉयल्स आणि CSK चेन्नई सुपर किंग्सने काल कमाल केली. म्हणजे या आधीचा जो शेवटचा सीझन होता 2025चा, त्या सीझनमध्ये CSK 10व्या नंबरला होती आणि तो जो परफॉर्मन्स आहे, तो जो फॉर्म होता ना एकदम शेवटी राहण्याचा, तो फॉर्म CSKने कंटिन्यू केलेला आहे. म्हणजे जबरदस्त काम केलेलं आहे. जे मागच्या सीझनमध्ये केलं तशीच काहीतरी सुरुवात CSKने या सीझनची सुद्धा केलेली आहे. म्हणजे काल CSK इतकी वन साइडेड मॅच हरली. काल CSKने पहिली बॅटिंग होती. त्या पहिली बॅटिंग करताना फक्त 128 रन्स CSKने केले, फक्त 128 रन्स. आणि राजस्थान रॉयल्स जेव्हा बॅटिंगला आली तेव्हा त्यांनी ती मॅच वन साइडेड, कम्प्लिटली वन साइडेड जिंकलेली आहे. म्हणजे 128चं टार्गेट राजस्थान रॉयल्सने फक्त 12 ओव्हर्समध्ये चेस केलं. 12 ओव्हर्समध्ये 2च विकेट पडल्या होत्या. म्हणजे CSKची ना बॅटिंग चालली, ना CSKची बॉलिंग चालली, ना CSKची फिल्डिंग चालली. एकदम सुरुवात म्हणजे जबरदस्त सुरुवात. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. एक प्रयत्न आहे, फॅन म्हणून हा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न आहे. मी काही क्रिकेटमधला एक्सपर्ट नाही, त्यामुळे एक्सपर्ट ओपिनियन किंवा एक्सपर्ट व्ह्यूज वगैरे काही इथे देत नाही आहे. पण एक फॅन म्हणून मॅच बघताना काय वाटलं, बस त्याच्याबद्दलच हा एक व्हिडिओ आहे. तेच केला वन साइडेड हरवण्यामध्ये जो सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन कोणाचं होतं तर IPL मधला आपला छोटंसं बाळ 15 वर्षाचं वैभव सूर्यवंशी. त्या बाळाचं नाव आहे वैभव सूर्यवंशी. वैभव सूर्यवंशीने पहिल्या 7 ते 8 ओव्हरमध्येच ते 128 रनचं जे टार्गेट होतं ते चेस करून टाकलं. या भाऊंनी 15 बॉलमध्ये 50 रन्स केले. 15 बॉलमध्ये 50 रन्स. तो जेव्हा आउट झाला तेव्हा 17 बॉलमध्ये त्याने 52 रन्स केलेले होते. सूर्यवंशीने पहिल्या सीझनमध्ये, मागच्या शेवटच्या सीझनमध्ये जो धुमाकूळ घातलेला होता तोच फॉर्म त्याने या सुद्धा सीझनमध्ये कंटिन्यू केलेला आहे. वैभव सूर्यवंशी भाऊ, आता तयार राहा. तुला टीम इंडियामध्ये नक्कीच ऍड करतील. तुझा आता डेब्यू होणार म्हणजे होणार टीम इंडियामध्ये. वैभव सूर्यवंशीवर तर बोलूयाच, पण पहिले CSKचं बघूया. चला, मानलं की CSKचे जे आधारस्तंभ आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके महेंद्रसिंग धोनी. महेंद्रसिंग धोनी आता IPL सुरू झालं आणि CSKला धक्का बसला, कारण महेंद्रसिंग धोनीला इंजुरी झाली. आता महेंद्रसिंग धोनी पहिले 2 आठवडे खेळू शकणार नाही. सध्या काही रिपोर्ट्स म्हणतात की 1 महिना खेळू शकणार नाही. चला, तो धक्का त्यांना बसला. त्याच्यानंतर डेव्हॉल्ट ब्रेव्हिस, जो त्यांचा फायर पॉवर आहे, त्यांच्या बॅटिंगमध्ये जी फायर पॉवर आहे डेव्हॉल्ट ब्रेव्हिस, त्याला सुद्धा इंजुरी झाल्यामुळे तो सुद्धा आता 2 आठवडे खेळू शकणार नाही. तो एक धक्का आहेच. आणि बॉलिंगमध्ये एक धक्का बसला नॅथन एलिस. नॅथन एलिस हा ऑस्ट्रेलियाचा नंबर 1 T20 बॉलर आहे, पण तो सुद्धा इंजुरीमुळे बाहेर झालेला आहे, त्याच्यामुळे तो सुद्धा खेळू शकणार नाही. म्हणजे CSKला एक तर धोनीमुळे धक्का बसला, बॅटिंगमध्ये धक्का बसलेला आहे आणि बॉलिंगमध्ये धक्का बसलेला आहे इंजुरीमुळे. ही असं असताना सुद्धा CSKकडे प्लेयर्स आहेत, सिनियर प्लेयर्स आहेत, चांगले प्लेयर्स आहेत. आता त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जर आपण नाव घ्यायचं घेतलं तर संजू सॅमसन. संजू सॅमसनसाठी आता IPLचा सेकंड चॅप्टर सुरू झालेला आहे. इतक्या वर्ष राजस्थान रॉयल्सकडे त्याने खेळलेलं आहे, कॅप्टन्सी केलेली आहे, राजस्थान रॉयल्सला लीड केलेलं आहे. पण या वर्षी ट्रेड केलं गेलं आणि संजू सॅमसन राजस्थान रॉयल्समधून रिलीज झाला आणि CSKला जॉईन झाला. आता CSK कडून त्याचा नवीन सीझन आहे, नवीन टीम आहे. आणि त्याच्यामुळे चला आपण त्याला एक हे देऊ की बेनिफिट ऑफ डाऊट देऊया की नवीन सगळं सीझन नवीन असल्यामुळे, नवीन टीम असल्यामुळे अजून थोडासा टाइम लागू शकतो. त्याच्यामुळे पहिल्या इनिंग्समध्ये रन्स नाही झाले, तो 6 रन्सवर आउट झाला. तरीही CSKकडे बाकीचे सिनियर बॅट्समन आहेत. ऋतुराज गायकवाड आहे. ऋतुराज गायकवाड सुद्धा आता बरेच वर्ष झालं CSK कडून खेळतोय. नंतर शिवम दुबे आहे, मॅथ्यू शॉर्ट आहे. सरफराज खानला त्यांनी यावेळेस टीममध्ये घेतलेला आहे. सरफराज खान आहे. सरफराज खान सुद्धा सिनियर आहे. पण हे सगळे सिनियर बॅट्समन असताना सुद्धा CSK जास्त काही करू शकले नाही. सगळे 1 डिजिट स्कोर केले त्यांनी, फक्त 1 डिजिट स्कोर्स. आपण पहिले CSKला डॅडी आर्मी म्हणायचो. त्यांचे जे सगळे प्लेयर्स असायचे, जास्तीत जास्त सिनियर प्लेयर्स असायचे, सगळे 30च्या वरती त्यांची एज असायची. पण यावेळेस त्यांनी यंगस्टरवर जास्त जोर दिलेला. याच नाही, म्हणजे मागच्या सीझन पासूनच त्यांनी यंगस्टरवर जास्त भर दिलेला आहे, जास्त जोर दिलेला आहे. आणि यावेळेस जर ॲव्हरेज एज बघितलं त्यांच्या टीमचं तर 27 वर्ष आहे. म्हणजे त्यांनी यंगस्टर्सला घेतलेलं आहे. आता या यंगस्टर्सला परफॉर्म करावं लागेल, परफॉर्म करून दाखवावं लागेल. यंगस्टर्स जरी असले तरी ते बऱ्याच वर्षापासून IPL खेळत आहेत. आणि राजस्थानची बॉलिंग सुद्धा खूप जबरदस्त झाली. पहिले पॉवर प्लेमध्येच त्यांनी जवळपास 3 विकेट काढल्यामुळे CSK जास्त काही करू शकली नाही. आंद्रे बर्गर असेल, जोफ्रा आर्चर असेल, इवन जडेजा असेल, रवी बिश्नोई असेल, या सगळ्यांनी जबरदस्त बॉलिंग केली. जसं संजू सॅमसनसाठी हा सेकंड चॅप्टर आहे, तसंच रवींद्र जडेजा, आपल्या सर जडेजासाठी हा सेकंड चॅप्टर IPLचा सुरू झालेला आहे. इतके वर्ष CSK कडून खेळल्यानंतर यावर्षी त्याला राजस्थान रॉयल्स सोबत ट्रेड करण्यात आलं आणि राजस्थान रॉयल्सची त्यांनी टीम परत एकदा जॉईन केलेली. तेव्हा ज्याने आपलं IPL करिअर सुरू केलं होतं जडेजाने, तेव्हा त्यांनी राजस्थान रॉयल्स सोबतच सुरू केलेलं होतं. पण त्याच्यानंतर तो खूप वर्ष CSK कडून खेळला. पण आता RR कडून त्यांनी आपली सेकंड इनिंग सुरू केलेली आहे. पण सर जडेजाने मात्र आज जबरदस्त परफॉर्मन्स केलेला आहे. एका ओव्हरमध्येच त्यांनी 2 विकेट काढल्या.
2 विकेटमध्ये शिवम दुबे सुद्धा होता. शिवम दुबे सुद्धा त्याने आउट केलेला आहे. 128 वर जेव्हा सीएसके ऑल आउट झाली, त्याच्यानंतर राजस्थान रॉयल्स जेव्हा बॅटिंग आली तेव्हा वाटत होतं की त्याला पिच थोडंसं जसं सीएसके साठी तर पिच डिफिकल्ट होतं, तर राजस्थान रॉयल्ससाठी सुद्धा पिच डिफिकल्ट असू शकतं. पण वैभव सूर्यवंशी जेव्हा ग्राउंडवर आला तेव्हा एकतर त्याला त्यांनी जीवदान दिलं, म्हणजे त्याची कॅच सोडली. पहिल्याच बॉलला वैभव सूर्यवंशीची कॅच सुटली होती. ती कॅच जर पकडली असती तर राजस्थान रॉयल्ससाठी ते चेस डिफिकल्ट झालं असतं. पण कॅच सुटल्यानंतर वैभव सूर्यवंशी नंतर जे काय धुतलंय, म्हणजे असं कोणतंच बॉलर नाही त्यांनी सोडलं नाही. म्हणजे मॅट हेनरी असेल, खलील अहमद असेल, नूर अहमद असेल, कोणालाच त्यांनी सोडलं नाही. 15 बॉलमध्ये 50 कंप्लीट केली. 15 बॉलमध्ये. अमिताभ बच्चनचा सूर्यवंशी जो मूवी आहे तो सेट मॅक्सवर, सोनी मॅक्सवर जितका फेमस झालेला नाही, जितका कल्ट झालेला नाही, जितका लेजंड झालेला नाही, त्याच्यापेक्षा जास्त आता वैभव सूर्यवंशी हा फेमस होत आहे. तेवढा मोठा तो कल्टच्या लेवलला आता तो जाणार आहे. वैभव सूर्यवंशी एकट्यानेच 15 बॉलवर 50 केल्यामुळे बाकी प्लेयर्सला राजस्थान रॉयल्सकडून काही करण्यासारखं राहिलंच नाही. यशस्वी जयस्वाल सुद्धा त्यांनी रन बॉल केलेला आहे, म्हणजे 36 बॉलमध्ये 38 रन्स, कारण त्याला काही करायची गरज राहिली नाही. 128चं टार्गेट होतं, 15 बॉलमध्ये 50 तर वैभव सूर्यवंशीनेच केले. त्यामुळे राजस्थान रॉयल्सची तर सुरुवात जबरदस्त झालेली आहे. आयपीएलची सुरुवात झाली त्यांची जबरदस्त झालेली आहे. बॉलिंग चाललेली आहे, बॅटिंग चाललेली आहे, फिल्डिंग चाललेली आहे. इव्हन जो रियान पराग आहे त्याची कॅप्टन्सी सुद्धा चांगली होती. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम आहे तो सीएसके साठी. सीएसकेकडे धोनी नसणार आहे, डेव्हल ब्रेविस नसणार आहे, नॅथन एलिस नसणार आहे, हे ठीक आहे. पण बाकी सिनियर प्लेयर्स आहेत. तशी जर बघितले तर चांगले सिनियर प्लेयर्स आहेत. फक्त आता त्यांना परफॉर्म करावं लागणार आहे. सीएसकेने मागच्या वर्षी सुद्धा खराब परफॉर्मन्स दिलेला आहे. पण त्यांना यावेळेस जर त्यांना काही करायचं असेल तर ऋतुराज गायकवाड असेल, संजू सॅमसन असेल, शिवम दुबे असेल, बॉलिंगमध्ये खलील अहमद आहे, मॅट हेनरी आहे, नूर अहमद आहे, सगळ्यांना परफॉर्म शेवटी करावं लागणार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. एक प्रयत्न आहे, फॅन म्हणून हा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न आहे. मी काही क्रिकेटमधला एक्सपर्ट नाही, त्यामुळे एक्सपर्ट ओपिनियन किंवा एक्सपर्ट व्ह्यूज वगैरे काही इथे देत नाहीये. पण एक फॅन म्हणून मॅच बघताना काय वाटलं, बस त्याच्याबद्दलच हा एक व्हिडिओ आहे.